प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केले या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आदई 11 क्रिकेट संघाला जर आपण पाहिलं तर प्रतीक सुरते सारखा एक जबरदस्त वादळ फलंदाजी मधलं आपण केडीएच वाघेलीवाडा क्रिकेट संघामध्ये पाहणार आहोत। कारण यावर्षी 2016-17च्या ग्रामीण टेनिस क्रिकेट टूर्नामेंटची ज्यावेळी सुरुवात झाली होती अतिशय अप्रतिम फलंदाजी करत प्रेक्षकांच्या मनावर ज्याने आरोग्य गाजवलं तो प्रतीक सुरते केडीएच वाघेलीवाडा क्रिकेट संघामध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे विकी म्हात्रे आणि योगेश जयेश खांडे या आदई क्रिकेट संघाच्या अतिशय घातक आणि आक्रमक फलंदाजांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्र एक मोठी लढत एक मोठी मेजवानी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एन्जॉय करत आहोत। आदई तलाव ग्रुप मन्नू भगत यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। तर वळूया मैदानाकडे पंच आमचे सूर्यकांत आडावसर हेमंत कोळी सुरू होत असताना ग्रीन सिग्नल देतात सामना सुरू करण्यासाठी। पहिला चेंडू राउंड द विकेट यावेळेस ऑन द पॅड अपील केलं जातं। पंच सूर्यकांत आडावसर या ठिकाणी दर्शवतात हाईट फॅक्टर या ठिकाणी खूप मोठी भूमिका बजावतो कारण चेंडू थोडेसा उचले 3 षटकारांच्या साठी 1000 रुपये या ठिकाणी आदई क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी रोख पारितोषिक। तलाव ग्रुप मन्नू भगत यांच्याकडून 3 षटकारांची हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर पहिला चेंडू होता गोलंदाज होता यावेळी जीवन गावण राईट आर्म राउंड विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी यावेळेस बॅटचा फेस करतो बॉटम हँडचा वापर करतो मोठा फटका चौका। डीजे या ठिकाणी विकी म्हात्रे आपली आक्रमकता दाखवतो। पहिला चेंडू होता थोडासा सरप्राईज केला होता गुडलँडवर टाकणारा चेंडू होता टेक ऑफ झाला होता। यावेळेस मात्र फ्लॉपिंग ग्रीनचा वापर करतो तंत्राचा वापर करतो बॅकफुटवर जातो शॉर्ट ऑन फुल चेंडूला स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर परतावून लावतो। अशा रीतीने चौकार निशी आपल्या खेळीला सुरुवात करतो। पाठीमागच्या सामन्यामध्ये दीपक पाटील आपण या स्पर्धेतला मोठा उलटफेर पाहिला होता कारण देवत क्रिकेट संघाने टेनिस क्रिकेट मधली आपली ताकद दाखवून दिली होती त्याने बलाढ्य बहुत संघाला परतावून लावलं होतं। यावेळेस स्लॅश केले चेंडू कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या लगत अडवलं जातं सिंगल टवलने या ठिकाणी कन्वर्ट केली जाते। एकूण धावफलकावर आपण 6 धावा पाहतो मोठी लढत तगडी भिडत कारण आदई 11 क्रिकेट संघाचा आपण विचार केला तर विकी मात्र ज्या प्रकारचा दबदबा आहे त्या दबदब्याला साजेशी या ठिकाणी विकेटवर चारी बाजूला चेंडूला तोलावून लावतो फलंदाजाला या ठिकाणी आव्हान तगडं या ठिकाणी उभं करतो आणि या सामन्यामध्ये नक्की जीवन गावंडला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतो। यावेळेस चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑन ड्राईव्ह घेऊन काढलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चेंडू अडवला जातो सिंगल या ठिकाणी येतं। जीवन गावंडेच्या षटकाचं पृथक्करण करायचं म्हटलं तर पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला होता त्यानंतर मात्र बॅकफुटवर जात चौकार दाखवला होता दुहेरी धावसंख्या दाखवली त्यांनी चौथ्या चेंडूवर सिंगल या ठिकाणी येतो। कुठेतरी कमबॅक करताना आपण जीवन गावंडला या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळत असताना आदई क्रिकेट संघाच्या विरुद्ध यावेळेस बॅटची वरची गड मिस्टॅमिंग क्षेत्ररक्षक झेल खाली येतो फलंदाज बाद। तर अतिशय मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण एन्जॉय करतो। गावदेव क्रिकेट संघ उसर्ली खुर्द यांच्या सौजन्याने सरपंच चषक 2017 सन्माननीय सरपंच विश्वाससेठ लक्ष्मण भगत यांच्या सौजन्याने यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा या ठिकाणी खेळली जाते। या स्पर्धेमध्ये सन्माननीय हरीश भगत यांनी 2016-17 साठी या ज्या अतिशय देखण्या आणि भव्य ट्रॉफीज आपण पाहतो त्या ट्रॉफीज या ठिकाणी गावदेव विसर्दी क्रिकेट संघाला या ठिकाणी दिले। त्याचप्रमाणे जितेंद्र भगत सर माननीय उपसरपंच यांनी संपूर्ण टी शर्ट या स्पर्धेला दिले। त्याचप्रमाणे मधुकर
दामू भगत यांच्याकडून संपूर्ण पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे उद्याच्या दिवसाचं खास आकर्षण असणार आहे ते गोटे अंपायर डोंबिवली खारेगावचा एक वेगळ्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंपायरिंगचा आपला एक वेगळा करिश्मा दाखवणारा या गोटे अंपायरला उद्याच्या दिवसासाठी स्पॉन्सर केलंय ते वसंत भोईर साहेब यांनी। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडूची व्यवस्था करण्यात आली आहे ती राजू रोडे यांच्याकडून ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आले। तर संपूर्ण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी वस्तू आणि पैशाच्या रूपाने आर्थिक सहाय्य त्याचप्रमाणे या स्पर्धेला केलेले त्या तमाम मान्यवरांचं त्या तमाम दानशूर दात्यांचं मी गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द यांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक विशेष या ठिकाणी धन्यवाद देतो। मैदानाकडे वळूया, या ठिकाणी मोठी लढत बिग फायटरच्या रजनीची आपण एन्जॉय करतो। आदई विपक्ष केडीएच वाघिली वाडा क्रिकेट संघांच्या दरम्यान पहिलं षटक जीवन गावण यांनी हाताळलं होतं। दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता। त्यानंतर किती क्षमता आहे आपल्या गोलंदाजीमध्ये, कमबॅक कशा प्रकारे या टेनिस क्रिकेटमध्ये करता येतं याचं आदर्श उदाहरण आपण जीवन गावण याच्या या षटकामध्ये पाहिलं होतं। कारण पहिलं षटक संपेपर्यंत स्कोर कार्डवर फक्त 7 धावा या ठिकाणी अंकित केलं होतं। म्हणजे 4 चेंडू संपवण्यासाठी नक्कीच एक सफलता मिळवली होती आणि 3 धावा तब्बल ज्याने मोजल्या होत्या। ताकद पुन्हा एकदा समोर येताना केडीएच वाघिवली क्रिकेट संघाची गोलंदाजीची आपण या ठिकाणी पाहतो आणि नक्कीच मी म्हणेन स्ट्रायकर एंडवरच्या फलंदाजांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं। कारण एवढा तिखट मारायचा समारोप घ्यायचा असेल तर तंत्र आणि कौशल्याचा अचूक टायमिंग साधत आपलं कौशल्य पणाला लावणं ही येणाऱ्या काळाची गरज असणार आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळत असताना यावेळेस भागेश सुरते केडीएच वाघिवली क्रिकेट संघाचा नवीन गोलंदाज या ठिकाणी भागेश सुरते उसरली खुर्द विलेज एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं। राईट हँड ओव्हर द विकेट यावेळेस चांगला चेंडू स्लॅश केलाय, जबरदस्त टायमिंग यावेळेस पाहायला मिळतं। ताकद टायमिंग याचं जबरदस्त संगम आणि जिथं संगम आहे तिथं उत्तम अप्रतिम चौकार। डीजे अतिशय अप्रतिम फटका या ठिकाणी शॉट ऑफ गुड लेगचा चेंडू होता, थोडासा टेक ऑफ झाला होता, स्लॅश केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होता। गॅप सिलेक्शन अतिशय अप्रतिम चौकारानिशी यावेळेस स्टॉप करतोय, चेंडूला दिशा दिली, चेंडू टर्न केला ऑन साइडला, चेंडू पाहता पाहता सीमा पार हद्द पार। सुशांत शेळके या फलंदाजाने आपली या इनिंग मधली रोल काय असेल हा अतिशय चांगल्या प्रकारे ओळखलेला आहे। कारण बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी लगावतो आणि नक्कीच या स्पर्धेतला चौथा फलंदाज चौकाराची हॅट्रिक करणारा होतो का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे। कारण सुमित ढोंगरे, उस्मान पटेल आणि तदनंतर आपण पहिल्या सामन्यामध्ये चौकाराची हॅट्रिक लगावणारा फलंदाज पाहिला होता। त्यानंतर चिंचपाडा क्रिकेट संघाचा रोशन पाटीलला आपण पाहिलं होतं। यावेळेस कव्हर्स मध्ये खेळलेला चेंडू हुलकावणी देते, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडूवर येतो, उचलतो, फेकतो, तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये पाहायला मिळते। या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात, 17 धावा असं वाटलं होतं। पहिल्या षटकामध्ये 7च धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये किती धावा उभारतो, मात्र दुसऱ्या षटकाचा 3 चेंडूंचा खेळ संपेपर्यंत 10 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतो। 17 मुसंडी मारताना उंच भरारी घेताना या ठिकाणी आदई क्रिकेट संघाला आपण पाहतो। कारण केडीएच वाघिवली क्रिकेट संघाची ताकद जर पाहिली तर फलंदाजी हे प्रमुख अस्त्र त्यांचे मांडले जातात। मोठी फलंदाजी, खोलवर फलंदाजी यावेळेस स्लॅश केलाय, अप्रतिम फटका यावेळेस पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्सचा।
क्षेत्र रक्षणाचं आखलेलं चक्रव्यूह या ठिकाणी भेदताना आपण आदई क्रिकेट संघाच्या फलंदाजांना पाहतो, कारण चक्रव्यूह भेदणं खूप गरजेचं आहे. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये चेंडू ठेवलं जातं, 30 सर्कलच्या बाहेर कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन नाही, ज्या प्रकारचा मारा त्याच प्रकारच्या दिशेने फलंदाजी केली जाते. अचूक टायमिंग हा फलंदाज साधतो, चेंडूवर येतो, चेंडूची मेरिट ओळखतो आणि चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळ करतो. त्याचप्रमाणे तलाव ग्रुप मनु भगत आदई यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे कॉमेंटेटरला देखील 50 रुपयाचं पारितोषिक. तर तलाव ग्रुपचे मनु भगत यांचं विशेष धन्यवाद यांच्यासाठी. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, सफल होता फलंदाज, फेकी अचूक होती मात्र निशाणा साधता आला नाही. चोरटी सिंगल त्या ठिकाणी अंकित केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहता पाहता वाऱ्याचा वेग धारण करतो, कारण पहिला षटक 7 धावा घेऊन आला होता. दुसरं षटक प्रोग्रेसवर येत असताना 22 धावा म्हणजे 15 धावा आतापर्यंत कुठून काढल्या या फलंदाजाने आदई क्रिकेट संघाच्या. पारितोषिकामध्ये बदल करण्यात येतं. षटकाराचं पारितोषिक चौकारासाठी परिवर्तित केलं जातं. लगातार 3 चौकार किंवा लगातार 3 षटकार तलाव ग्रुपचे मन्नू भगत यांच्याकडून 500 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक. सिंगल यावेळेस सिंगल आपण पाहतो, सिंगलच्या मदतीनं 23 धावा. तर या ठिकाणी सागर मांडवकर आणि दीपक पाटील आमच्या सोबत जोडलेले आहेत. सागर आणि दीपक जर आपण मर्यादित टेनिस क्रिकेट पनवेलचं पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अतिशय घाणाघाती प्रहार केले जातात. ज्या प्रकारचे प्रहार आपण मुंबईच्या क्रिकेट पट्टूंना देखील खूप कमी प्रमाणात करताना पाहतो. आणि याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य पाहिलं तर रायगडच्या ग्रामीण टेनिसला आलेलं सुवर्ण युग. कारण आपण पाहतो मागील 4 ते 5 वर्षापासून मुंबईचे खेळाडू देखील आपल्या रायगडच्या भूमीमध्ये खूप कमी प्रमाणात आपण यशस्वी होताना पाहतो. आणि ज्याचं उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सागर पाहिलं होतं. कारण पहिल्या दिवसाचा लॉट आपण पाहिला होता, ग्लेन वैतीचा माऊल क्रिकेट संघ या ठिकाणी उतरला होता. आपण नव्या मुंबईतले तुर्भे आणि जुगाव सारख्या वाशीगाव सारखे बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये उतरले होते. आणि एकूण जर आपण पाहिलं तर या संघांचं या स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आणलं होतं पनवेलच्या संघाने. आणि ज्याचं प्रचित आपण पाहतो, पहिल्या लॉट मधून मोर्या परस्पे, जय हनुमान कामोठे, बाग तलोजा आणि नक्कीच मंगलमूर्ती काळुंद्रे संघ सुपर 8 मध्ये अतिशय दिमागदार प्रवेश या ठिकाणी आपण पाहत असताना स्कोर कार्डवर 23 धावा. 23 धावा आपण स्कोर कार्डवर यावेळेस पाहतो. तिसरं षटक जीवन गावण हाताळतो, ज्याने पहिल्या षटकामध्ये 7च धावा दिल्या होत्या. त्यानंतर भागेश सुरतेवर आक्रमण केला होता. ओव्हर द राउंड द विकेट बॅटचा फेस खोलतो, कापेट ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह खेळून काढलाय. मिस फिल्डिंग होतं, दडपण आहे फलंदाजीवरचं, ते दडपण या ठिकाणी जाणवतं. कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारची हाणामारी केली होती त्वशाने, आणि ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह क्रिकेट खेळतो, हाणामारी केली जाते, त्यावेळेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळते की जे ग्राउंड फिल्डिंग मध्ये क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारत असतात त्यांच्यावर दडपण येतं. आणि तेच दडपण लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते. 25 धावा स्कोर कार्डवर. जीवन गावण पुन्हा एकदा सज्ज होतं. राईट आर्म राउंड द विकेट. यावेळेस सफल होलाय फलंदाज. ऑन साइडला टर्न केलाय चेंडू, बॅट अँड पॅड मध्ये होता, डीप मध्ये येतो क्षेत्ररक्षक. थोडंसं चेंडू उचलताना ढिलाई या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र धाडस दाखवलं होतं, मानस मात्र दोन्ही फलंदाजांनी दाखवू शकलं नाही. आपले मार्गक्रमण करणारे आपले पाय पॉपिंग क्रीज मध्ये परतावून लावण्यासाठी मजबूर केलं त्या क्षेत्ररक्षकाने. सिंगलने या ठिकाणी नक्कीच धावसंख्या अंकित केली जाते. धावसंख्या फुलते, 26 वर पोहोचते. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज. यावेळेस राउंड द विकेट. यावेळेस दिशा जर आपण पाहिली तर चुकीची दिशा, खराब दिशा या ठिकाणी अवांतर धावसंख्येत भर पडते.
27 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. सरपंच चषक उसरली खुर्द आयोजित गावदे क्रिकेट संघाच्या वतीनं ही स्पर्धा या ठिकाणी आपण मित्र एन्जॉय करतो. आजची चौथी भजनी, चौथ्या भजनीतला पहिल्या फेरीचा तिसरा सामना केडीएच वाघोली वाडा आणि आदई क्रिकेट संघाच्या दरम्यान. बॅटची फेस करतो. प्रॉपर टायमिंगचा अभाव, क्षेत्ररक्षक झेल खाली येतो, कॅपिटलाइज करू शकला नाही. चेंडू या ठिकाणी कॅरी करता आला नाही, झेल या ठिकाणी सुटतो, जीवनदान मिळतं. दैव बलत तर त्याला कोण मारी अशा प्रकारे म्हटलं जातं. दैवाची साथ या ठिकाणी मिळते आदई क्रिकेट संघाला. असं नेहमीच म्हटलं जातं की ज्याला संधी मिळते त्याला नशीबवान म्हटलं जातं. जो संधी निर्माण करतो त्याला बुद्धिमान म्हटलं जातं आणि जो संधीचं सोनं करतो त्याला विजेता म्हटलं जातं. संधी आली होती, सोनं करता आलं नाही. या ठिकाणी केडीएच वाघोली संघाच्या फलंदाज क्षेत्ररक्षकाला यावेळेस चांगला चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडस लालचंद गावंड, मला वाटतं जीवन गावंड त्या ठिकाणी होता. 22च्या रूपाने एक धाव येते. धावफलकावर आपण 29 धावा पाहतो. तर चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी या ठिकाणी आपण आदई तलाव ग्रुप यांच्या वतीने मन्नू भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या आदईच्या फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या साठी खेळाडूंचा उत्साह, त्यांचा हौसला वाढवण्यासाठी अशा प्रकारचे पारितोषिक सातत्याने दिली जात असतात, जेणेकरून मोठे फटके खेळाडूंच्याकडून पाहायला मिळत असतात. यावेळेस बॅटचा फेस खोलतो. अप्रतिम स्लॉग स्वीप षटकार. डीजे तर सुशांत शेळके किती आक्रमक आहे, आपली आक्रमकता दाखवून देतो. 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 20 धावांची खेळी, 21 धावांची खेळी आपल्या बॅट मधून साकारतो. अतिशय उपयुक्त खेळी. मोक्याच्या क्षणी मी म्हणेल गेर बदलला फलंदाजीचा आणि असं वाटत होतं केडीएच वाघोली क्रिकेट संघाची गोलंदाजी वर्चस्व प्रस्थापित करतं काय, मात्र त्या गोलंदाजीचा चिरफड्या उडवण्याचा, ठिकऱ्या उडवण्याचा जो मनसुबा बांधला होता त्या मनसुब्यामध्ये या ठिकाणी नक्कीच यश देखील त्याला लाभतं या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस स्लोअर फुल टॉस होता, इन्व्हाइट केलं होतं, मात्र त्या ठिकाणी अचूक टायमिंग साधता आलं नाही फलंदाजाला. चेंडू या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये जातो. तिसऱ्या षटकाची सांगता स्कोर कार्ड वर आपण पाहू शकतो. 36 धावा. डीजे मॅडीला एक संधी. डीजे अतिशय अप्रतिम या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतो. मोठी स्पर्धा तलाव ग्रुप आदई यांच्या वतीने मन्नू भगत यांच्याकडून चौकार षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी आणि या स्पर्धेसाठी अतिशय अप्रतिम स्कोरिंग आपण या ठिकाणी महेंद्र पाटील आयोजक आहेत या स्पर्धेचं, यांच्या वतीने जरी एमसीएचे स्कोरर नसले तरी एमसीएच्या स्कोरर पेक्षा एक पाऊल पुढे या ठिकाणी स्कोरर अतिशय अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना आणि ती माहिती आम्ही या मायक्रोफोनच्या माध्यमातून समस्त क्रिकेट रसिकांच्या पर्यंत पोहोचवत असताना त्याचप्रमाणे या स्पर्धेचे इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट, लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. तर युट्यूबच्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सरपंच चषक 2017 उसरली खुर्द गावदेव क्रिकेट संघ तथा ग्रामस्थ मंडळ उसरली यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते आणि जशी ही स्पर्धा प्रोग्रेस होते तशी ही स्पर्धा एका वेगळ्या बहरात येते, एका वेगळ्या उंचीवर ही स्पर्धा आपण पाहतो. यावेळेस त्याचप्रमाणे आदई तलाव ग्रुपचे मन्नू भगत यांच्याकडून षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी 1000, त्याचप्रमाणे सचिन भोईर यांच्याकडून 2 षटकारांच्या साठी 500 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार लगावा 1500चं पारितोषिक जिंका. यावेळेस मिस टायमिंग होतं फलंदाज बाद.
मेंडिस यांनी जर लगातार 2 षटकार लगावले तर पुन्हा एकदा मन्नू भगत यांच्याकडून मेंडिस साठी वेगळं पारितोषिक 500 आणि षटकार हॅट्रिक साठी 1000। एकूण मेंडिसने जर 3 षटकार लगावले तर मन्नू भगत यांच्याकडून 1500। त्याचप्रमाणे सचिन भोईर यांच्याकडून 500 म्हणजे मेंडिसला 2000 रुपये 3 षटकारांच्या साठी या ठिकाणी इनाम दिलं जाईल। तर फलंदाज या ठिकाणी नवीन आपण पाहतो मेंडिस यावेळेस बॅटचा फेस खोलतो, चेंडू येतो सीमारेषेच्या लगत अडवला जातो। लालचंद गावंड कव्हर करण्यासाठी आपण पाहतो सिंगल डबल ट्रिपल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केली जाते। तर या 3 धावांच्या मदतीनं एकूण 39 धावा आपण स्कोर कार्ड वर पाहतो। मोठी स्पर्धा मित्र आपण या ठिकाणी एन्जॉय करतो, खूप मोठी स्पर्धा या ठिकाणी। विचुंबीचे माजी सरपंच वासुदेवजी भिंगारकर साहेब या ठिकाणी यांचं 3 रात्री या ठिकाणी खरोखरच अतिशय जबरदस्त उपस्थिती, त्यांच्या आयोजकांना नक्कीच सन्माननीय वासुदेवजी भिंगारकर साहेब यांच्या उपस्थितीने प्रोत्साहन मिळते, प्रेरणा मिळते ही स्पर्धा प्रोग्रेस करण्यासाठी। धन्यवाद साहेब आपलं या स्पर्धेला। यावेळेस चांगला चेंडू शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, नक्कीच दर्शन पाटील आक्रमक या ठिकाणी गोलंदाजीतून दाखवतो, कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। मात्र मेंडिस आणि फलंदाज विकी म्हात्रे यांच्यावर संपूर्ण दारोमदार असणारा या धावसंख्येला आकार देण्याचा, कारण 5 षटक आणि 50 ते 60 धावा कमीत कमी पाहत असणारा या ठिकाणी 60-65 धावा, कारण केडीएच वाघिवली संघाची घातक फलंदाजी। यावेळेस मोठा फटका, सीमापार षटकार। डीजे मेंडिस षटकारांशी खातं उघडतो, अजून 2 षटकार 2000 रुपयाचे पारितोषिक घेऊन येणार आहे मेंडिस साठी। ही आक्रमकता आहे मेंडिसची, ही ग्रामीण टेनिस मधील आदय क्रिकेट संघाची ओळख आहे मेंडिसची आणि त्या मेंडिसवर या ठिकाणी पारितोषिक लगावले जातात। षटकार आपली आक्रमकता दाखवतो, चांगला चेंडू ऑन द पॅड अपील केलं जातं, जी हा स्वीकारलं जातं अपील आणि मेंडिस 2000 रुपयाचं पारितोषिकला हुलकावणी दिली जाते आणि यावेळेस फलंदाज बाद। डीजे बिल्कुल 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 45 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर मेंडिस के लिए 2000 रुपए का इनाम था। हालांकि छक्का दागते हुए मेंडिस ने अपने आक्रामकता यहाँ पर जाहिर की थी। 45 रन स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल 5 ओवर इस समय प्रोग्रेस पर होने जा रही है। सरपंच ट्रॉफी 2017 का ये बहुत ही शानदार मंजर यूट्यूब के माध्यम से इस प्रतियोगिता का इंडिया क्रिक के द्वारा जो लाइव टेलीकास्ट दिया जा रहा है, और तमाम सारे बिल्कुल मैं क्रिकेट प्रेमियों का स्वागत करना चाहूंगा। आज अगर देखा जाए इस मैदान के ऊपर काफी बड़ी संख्या में दर्शकों का जमावड़ा, क्योंकि आज की टीम है पनवेल पंचकृषि की, ये काफी नामी टीम है और पहला मुकाबला हमने देखा था, काफी तगड़ी भिड़ंत यहाँ पर हुई थी और दूसरे मुकाबले में बड़ा उलटफेर हमने देखा था। मो क्रिकेट टीम को इस मैदान को छोड़ना पड़ा था, तो तीसरा मुकाबला अदई बनाम यहाँ पर केडीएच वाघिलीवाड़ा इन 2 टीमों के बीच में, और बिल्कुल जिस अंदाज के साथ सुशांत सेल्के ने 22 रनों की उपयुक्त पारी इस प्रतियोगिता में खेली, जिसके चलते हमने यहाँ पर 45 रन देख पा रहे। ये गेंद अच्छी गेंद, शॉट ऑफ गुडलैंड गेंद थी, गुडलैंड स्पॉट पर एंगल जरूर इस गेंद को बनाया था, लेकिन दिशा खराब थी, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर इस गेंद को किया। वाइट के साथ अतिरिक्त रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर। तो सागर यहाँ पर बिल्कुल हम कहना चाहेंगे कि तीसरे अंपायर की मदद लेना चाहेंगे।
तो बिल्कुल 30वें अंपायर के रूप में संजय भगत मैदान की ओर पहुंचते हुए आयोजक के संजय भगत और बहुत ही बड़े ऑलराउंडर माने जाते हैं। बिल्कुल उसरली खुर्द क्रिकेट टीम के बहुत मर्तबा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट इस खिताब से उनको नवाजा जा चुका है। उसरली क्रिकेट टीम का प्रतिनिधित्व करते समय तो गेंदबाज है इस बार सत्यवान पाटिल, जिनकी गेंदबाजी की शैली के ऊपर आक्षेप जताया है बल्लेबाजों ने। और राउंड द विकेट, बल्ले का फेस खोला है, गेंद हवा में, कैचेस विन द मैचेस कहा जाता है, पकड़ो क्या जीतो मैच। और एक सफलता केडीएच वागीलीवाड़ा टीम के खाते में। तो बहुत ही शानदार कमबैक सत्यवान पाटिल के द्वारा यहाँ पर तालाब ग्रुप अदई के मनु भगत और सचिन भोईर इनकी ओर से, मनु भगत इनकी ओर से छक्के की हैट्रिक के लिए 1000 और सचिन भोईर जिनकी ओर से लगातार 2 छक्के दागने वाले बल्लेबाज को 500 रुपए का इनाम, कुल मिलाकर 1500 रुपए की इनामी राशि यहाँ पर लगाई जा चुकी है। तो नए बल्लेबाज अदई की ओर से सूरज भोईर इस समय बीच मैदान पर रवि शेरके और सूरज भोईर इनके ऊपर काफी बड़ी दारोमदार रहेगी। मैंने पहले कहा कि 5 ओवर के मुकाबले में अदई क्रिकेट टीम कम से कम 55 या 65 के बीच के टारगेट को यहाँ पर देखना पसंद करेगी, क्योंकि उसकी वजह यह है कि केडीएच वागीलीवाड़ा क्रिकेट टीम के दमदार और ताकतवर बल्लेबाजी, जिन बल्लेबाजी को मैंने बिल्कुल चिंचपाड़ा के मैदान के ऊपर 75-80 के टारगेट को पीछा करते हुए मैंने कई मर्तबा देखा, और बिल्कुल प्रतीक सुरते का फॉर्म में आना और जीवन गावन की आक्रामकता, इस आक्रामकता के सामने इस टारगेट को रखना निश्चित रूप से समय की जरूरत रहेगी। इस बीच ऑफ स्टंप की काफी ज्यादा बार गेंद को पिच कर रहे हैं और बिल्कुल यहाँ पर अंपायर हमारे सूर्यकांत आड़ाव एमसीए के नियम क्रमांक 25 का उपयोग करते हुए गेंद को अतिरिक्त ठहराते हुए अतिरिक्त रन संख्या के साथ स्कोर कार्ड में इजाफा आता हुआ इस समय 47 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंद को इस समय कवर्स में खेला, गेंद जा रही है, गैप में गेंद को खेला, बिल्कुल क्षेत्ररक्षक वहां पर आ रहे हैं। 2 रनों के साथ टोटल इस समय 49 के आंकड़े पर पहुंचता हुआ 5वीं ओवर प्रोग्रेस पर है सत्यवान पाटिल। गेंदबाजी इस समय करते हुए तो बल्लेबाजी में हम सूरज भोईर और रवि शेलके को देख पा रहे। रवि शेलके जिन्होंने 2 रनों के साथ अपनी पारी की शुरुआत की है, तो बिल्कुल सूरज भोईर नॉन स्ट्राइक एंड पर मछली की तरह तरस में 1500 रुपए का इनाम उनको जीतना है। निश्चित रूप से छकाया शॉर्ट कवर के क्षेत्ररक्षक को और एक छक्का। तो बिल्कुल 1500 रुपया का इनाम पाने का यह आखिरी मौका रहेगा, क्योंकि 5वें ओवर की 3 गेंदें फेंकी जा चुके। इन आने वाली 3 गेंदों के ऊपर लगातार 3 छक्के दागते हैं बल्लेबाज को 1500। क्लीन बॉल स्टंप सुखाड़ दिया यहाँ पर कमबैक कराते हुए सत्यवान पाटिल डीजे मैडी। जिस समय थे रवि शेलके और स्ट्राइक एंड पर इस समय संगम शेलके और सूरज भोईर के ऊपर दारोमदार रहेगी। 5वें प्रोग्रेस पर इस सत्र की 2 गेंदों का खेल बाकी है। और गेंदबाजी की अगर बात की जाए, संगमगर यहाँ पर 2 छक्के दागते तो बिल्कुल तालाब ग्रुप के मन्नू भगत इनकी ओर से 500 रुपए और सचिन भोईर इनकी ओर से 500 रुपए, तो 2 छक्के 1000 रुपए का इनाम लेकर आ सकते संगम शेलके के लिए। इनाम से बच्चों के यहाँ पर सिंगल, यहाँ पर डबल में कन्वर्ट, बिल्कुल जी हाँ,
डबल में कन्वर्ट की 2 रन इस समय और इन 2 रनों के साथ टोटल 55 के ऊपर। तो जो अटकल हमने यहाँ पर जताई थी कि 55 से लेकर 65 का आंकड़ा जरूर यहाँ पर छूना पाएगी यहाँ पर अदई क्रिकेट टीम, क्योंकि केडीएच वाघिलीवाड़ा क्रिकेट टीम की दमदार ताकत और बल्लेबाजी जिसके चलते जिस सम्मानजनक स्कोर की हमने आशा की थी, आखिरकार उस स्कोर को पाते हुए इस बार ओवर की समाप्ति 5 ओवर का खेल समाप्त होता है। स्कोर कार्ड के ऊपर 55 और जीत के लिए अब तक 56 की आवश्यकता रहेगी। केडीएच वाघिलीवाड़ा क्रिकेट टीम को इन 56 रनों का कैसे पीछा कर पाती है वाघिलीवाड़ा क्रिकेट टीम, इसका माइक्रोफोन पर आंखों देखा विवरण करने के लिए मातृभाषा मराठी में हमारे चार्मिंग हैंडसम कमेंटेटर सागर मांडवकर माइक्रोफोन पर आपसे रूबरू करेंगे। और तो सागर जाऊया आपण मैदानाकडे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना वाघिलीवाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा आदई संघ। पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती आदई संघाने, ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली होती, धावा जमवल्या 55 ऑन बोर्ड, 56 रन्स टू विन। तर 56 धावांचं लक्ष्य मी विनंती करेन वाघिलीवाडा संघाला आपले 2 फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा। खेळपट्टीची डागडुजी करताना आमचे आयोजक मैदानामध्ये गेले आहेत, आपण पाहिले असतील। संजय भगत यांना पहा किती भव्य दिव्य आयोजन, खेळपट्टीची निगा कशी राखली जाईल, अतिशय टणक खेळपट्टी, गोलंदाजांना फलंदाजांना प्रेमामध्ये पाडणारी खेळपट्टी आणि अशी सुरेख खेळपट्टीवर गोलंदाज आणि फलंदाजांनी अनेक कारनामे दाखवले। आपण पाहिलं तर उस्मान पटेलला 85 धावांची धुव्वाधार खेळी केली होती, सिद्धांत म्हात्रेनं 42 धावेची टॉप क्लास इनिंग केली होती। त्यानंतर आम्ही ओवे संघाचे निकेश म्हात्रेला सुद्धा पाहिलं होतं, त्यांनी सुद्धा 51 धावांची अर्धशतकी केली होती। तर मैदानाकडे आपण पुन्हा इथे जाऊया। जेवढी खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते तेवढी खेळपट्टी फलंदाजांना सुद्धा साथ देते अशी खेळपट्टी। जाऊया मैदानाकडे। पल्ला पार करायचे 56 दुसऱ्या सत्रामध्ये खेळेल वाघिलीवाडा संघ। मी मगाशीच उल्लेख केला होता का एसके ट्रॉफी स्पर्धा झाली होती आणि चॅम्पियन ठरलेला संघ, धूळ चारली होती, पाणी पाजलं होतं प्रवीण खरेचा कालोद्रे संघाला आणि तो संघ मैदानामध्ये भाग्येश सुरकेसारखा अष्टपैलू खेळाडू, क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू 2016 आणि 2017 मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा संघ या मैदानावर पुन्हा एकदा एकत्र आलाय। स्वप्न पाहिलं जाईल सामना जिंकण्याचं। तर विनंती इथून करूया आधी संघाचे संघनायक, चला आपले क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या। जिथे यानंतर आणखीन एक सामना आपण पाहणार आहोत जो आयोजकांचा संघ उसरली खुर्द आणि त्यांच्या विरुद्ध विचुंबा संघ खेळणार आहे। त्यांना सुद्धा मी विनंती करेन, विचुंबा संघाचे संघनायक अजित भोईर, अजित भोईरचा संघ काल विचुंबा गावातील बी संघ या स्पर्धेमध्ये खेळला, पण आज अजित भोईर, स्वप्नील कांबळे, जगदीश सरकर गोलंदाज असेल, अविनाश सरकर फलंदाज त्यांचा संघ इथे खेळणार आहे। त्यांना सुद्धा मी विनंती करते संघनायक अजित भोईर याला विचुंबा आणि सामना आपण पाहणार आहोत उसरली खुर्द या 2 संघामध्ये। एका बाजूला आयोजक दोन्ही जवळची गावं, अतिशय मैत्रीपूर्ण सामना, फ्रेंड्स फॉर एव्हर, मैत्रीपूर्ण आपले संबंध अटूट व्हावं यासाठी होणारी लढत, मध्ये सामना कोण जिंकेल यासाठी सुद्धा चुरशीचा सामना असेल। अतिशय रम्य सामना या वेळेला आपण मैदानावर पाहते ते 2 संघ संभाव्य दावेदार, विजयासाठी आसुसलेले, विजयाची घोडदौड आपण हे दोन्ही संघाकडून कायम पाहायला मिळेल। दोन्ही संघासाठी विजयासाठी जो एक्स फॅक्टर पाहिजे तर दोन्ही संघामध्ये आणि तो प्रवास त्या दोन्ही संघाकडून केला जाईल। तर 56 धावांचा पल्ला ज्याच्या हातामध्ये ते षटक दिलाय, अंपायर सिग्नल, दुसरं सत्र गेम ऑन। पहिला चेंडू फेकेल गोलंदाज विशाल पाटील, विशाल पाटीलचा पहिला चेंडू स्ट्रायकरला प्रतीक सुरते, एका बाजूला भागेश सुरत्या।
पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कदाचित आपली रणनीती दाखवली, आपले इरादे स्पष्ट केले, आपण फक्त आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करणार याची रणनीती दाखवताना फलंदाज मैदानावर, गोलंदाज तयार विशाल पाटील पुढचा चेंडू फेकेल। हा चेंडू लेग बिफोरची अपील, जोरदार अपील येथे केली जाईल, मात्र पंच आपल्या इशाऱ्यावर तटस्थ, येथे कुठला इशारा येत नाही, बाईच्या स्वरूपात का होईना धावांचं खातं खुलं केलं गेलंय, समोर 56 धावांचा पल्ला। तर मनू भगत बिग सपोर्टर, बंपर प्राइस, कॅश प्राइस, तर पारितोषिक आपण इथे जमा करा, आमच्या आयोजकांची नियमावली आम्हाला सांगते। तर अनेक ही स्पर्धा ही खूप आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा आम्ही गेली 3 वर्ष पाहतो आणि हे 4थं वर्ष। तर मनू भगत यांच्याकडून येथे विकेट साठी सुद्धा पारितोषिक आलंय। आधी संघाचे बिग सपोर्टर, खेळाडूंना चांगला परफॉर्मन्स दाखवा, मैदान गाजवा, त्यांच्याकडून केलेला प्रयत्न त्यांना सुद्धा आम्ही आभारी आहोत। जाऊया थेट आपण मैदानाकडे। हा चेंडू ऑफ स्टिक वरून चेंडू चालला होता, कदाचित शॉर्ट सिलेक्शन केलं होतं, आपण गॅप मध्ये फटका खेळण्याची प्लॅनिंग केली होती, उपाययोजना केली होती, पण यावेळी गोलंदाज यशस्वी, मात्र फलंदाज यावेळी अपयशी ठरतोय। राईट मोर द विकेट। हा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडण्यात उचली आणि पंचांचा इशारा, ऑफ स्टिकचा बराचसा बाहेर झाला चेंडू आणि पंचाने इशारे केले, अवांतर धावेनं का होईना 56 धावांचं लक्ष समोर असताना एकूण धावसंख्या या वेळेला आपण 2 या धावसंख्येवर। ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक्झॅक्टली व्हॉट हॅपन, धावा चोरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नकार दिलाय। एका बाजूला प्रतीक सुरतेला पाहतोय, एका बाजूला आपण भागेश सुरतेला सुद्धा पाहतोय। तर विचुंबी संघाचा संघनायक अजित भोईर, संघनायकाला मी विनंती करतोय, टॉप संघनायक आपण टॉस करण्यासाठी लगेच आमच्या व्यासपीठाकडे या, अतिथी रंगमंचाकडे, जिथे तुमची आम्ही प्रतीक्षा करतो। तर विचुंबी संघाच्या संघनायकाला विनंती असेल, थेट वळूया मैदानाकडे। हा चेंडू ताकदीचा वापर, पॉवरफुल सक्सेसफुल शॉट आणि पंचांचा इशारा, व्हॉट सुपर स्ट्रोक, परफेक्टली टाइम शॉट फॉर रन्स। वळूया आपण मैदानाकडे। 4 धावेने धावसंख्या पुढे सरकले, एकूण धावा 6 या धावसंख्येवर, पल्ला पार करायची 56 धावेचा आणि याचा विचार केला जाईल फलंदाजाकडून। तर गोलंदाज विशाल पाटील चेंडू फेकेल, स्ट्रायकरला फलंदाज भागेश सुरते 3 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावांचं योगदान, एक भरीव कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा चेंडू जोरदार अपील मध्ये मात्र अचूक तटस्थ पंच यांचा कुठला इशारा नाही, पायचीची अपील केली होती, गोलंदाजाला विश्वास होता हा चेंडू मिडल स्टंपवर असणार, पंचांची कडवी नजर आपण मैदानावर पाहिली असं आणि कुठला इशारा इथे येत नाही। तर एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकातील 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, जिथे पल्ला पार करते 56 धावेचा आणि फलंदाजी करणारा वाघिवलीवाडा संघाची धावसंख्या या वेळेला आपण पाहतोय ती गुणतालिकेवर आमची छान स्कोरिंग करणारे आमचे क्वालिफाईड स्कोरर महेंद्र पाटील उसरले आम्हाला इथे सांगताना, जिथे 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या आपण बिन बाद 7 या धावसंख्येवर प्रतीक सुरते आणि भागेश सुरते मैदानावर डीजे। तर बंपर प्राइज झाले, आधी त्याला ग्रुपच्या स्पॉन्सर आहे आपण यावेळी पाहतोय, आधी संघाचे बिग सपोर्टर मनू भगत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय 1000 रुपयाचे इनाम ते गोलंदाजांना। राईट मोर द विकेट। हा चेंडू ऑन साइडला एक्साइटिंग पॉवर, चेंडू वेगाने चलत गतीने जातोय, पिकअप स्ट्रोक, अंपायर सिग्नल, दॅट इज अ मॅसिव्ह काउंट फॉर रन्स। उल्लेख केला होता, अतिशय उल्लेखनीय कामगिरी करतोय आणि गोलंदाजांना
ची धुलाई करतोय, गोलंदाजची पिटाई करतोय हा फलंदाज. 2 चौकार या फलंदाजानं दाखवलाय. लेग बिफोरची पुन्हा एकदा अपील केली होती, मात्र गोलंदाजाला विश्वास नव्हता. गोलंदाजाकडून चित्र आपण पाहिलं नव्हतं आणि समोर 56 धावांचा पल्ला. पंचाने आमच्याकडे इशारा केलाय का बाईचा इशारा दर्शवला होता. धावसंख्या आपण पाहणार आहोत गुणतालिका मला इथे सांगेल, जिथे 12 धावा धावफलकावर समोर 56 धावांचा पल्ला पार करायचे. गोलंदाज तयार ओंकार शेळके. राईट ऑफ द विकेट. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सहज सोप्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला जातोय. जस्ट 1 रन तर एका धावेनं एक मुसंडी मारतोय. धावसंख्येला विजय आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न आणि त्यांच्यासाठी लकी मैदान तो वाघिवलीवाडा संघ या मैदानावर चॅम्पियन बनलेला एका स्पर्धेमध्ये आणि तो संघ पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. गोलंदाज ओंकार. हा चेंडू निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि मनसुबे इरादे आणि स्पष्ट केले होते, धाडस दाखवली होती, चौकी उठवली होती, चेंडूच्या टप्प्याचा अभ्यास केला होता, शॉट सिलेक्शन सुद्धा केलं होतं. मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि यावेळी आपण सिंगल पाल. धावसंख्या पुढे सरकणाऱ्या 56 धावांचं लक्ष समोर असताना एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 14 धावा बिनबाद फलंदाजी करत असताना वाघिवलीवाडा संघ. हा चेंडू ऑफ स्टिकला कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतो वेगानं. 2 धावा सोप्या पद्धतीने पूर्ण आणि 2 धावा घेण्यामध्ये किती चपलाय, किती चापल्य, किती स्फूर्ती आणि उत्साह या खेळाडूमध्ये पाहायला मिळेल. आणि खेळामध्ये तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा उत्साह, तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, तुमचा आय सेटल या सर्व गोष्टी गरजेच्या असतात आणि ती चौकी उठवली जाते 2 फलंदाजाकडून. तर आधी तलावचे मनू त्यांचं पारितोषिक सुद्धा आलंय विकेट हॅट्रिक साठी. परंतु गोलंदाजाला ती चमक दाखवावी लागेल, ती कामगिरी दाखवावी लागेल, तरच या सामन्यामध्ये आपलं पूर्ण वर्चस्व, आपलं आव्हान जिवंत ठेवता येईल. गोलंदाज तयार. रिव्हर्सिपचा अतिशय देखणा फटका. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, व्हॉट अ शॉट. पंचांचा इशारा. दॅट रिअली नाईस. गॉन 6 रन. तर मी विनंती करेन विचुंब संघाचे संघनायक अजित भोईर आपण स्टेजचे संपर्क साधा. डीजे मॅडी आमच्या संवेदेत. निश्चितच सुरेख गाण्याची मेजवानी. डीजे जीतू सुद्धा आमच्या संवेदेत. सुरेख गाण्याची मेजवानी. मैदानाकडे थेट आम्ही जाणार आहोत जिथे पल्ला पार करायचे 56 या धावेचा आणि तो प्रवास येथे केला जाईल तो गोलंदाजी करणाऱ्या आधी संघाकडून. तर 2 षटक इथे समाप्त झालेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. 3 षटकांचा खेळ ते अजूनही बाकी आहे आणि या 3 षटकामध्ये का फलंदाजी करणारा संघ गोलंदाजावर हल्ले चढवेल का, तर गोलंदाजी करणारा आधी संघ आपली गोलंदाजी ही आपली ताकद या मैदानावर सिद्ध करेल का, विजयाला खेचून कोण आणणार हा सुद्धा चर्चेचा विषय या सामन्यामध्ये. अतिशय मोठा सामना आपण पाहतोय. दोन्ही दमदार संघ इथे प्रयत्न निश्चित केला जाईल. दोन्ही संघांना अचूक वेळ साधणं हे खूप गरजेचं असेल. अडचणीला सामोरे जातात, परिस्थितीत तोंड हात करताना दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर आपण पाहतोय. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ स्टिक वरून जातो आणि पंचांचा इशारा. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू आणि पंचांनी आमच्याकडे इशारा केलाय का चेंडू स्क्वेअर आहे. स्कोर मूव्स ऑन. टोटल स्कोर आपण स्कोर कार्ड वर पाहतोय. धावसंख्या येथे 23. 56 धावेचा पल्ला येथे पार करायचा. टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गॉन काय आपण प्रयत्न इथे निश्चित केला होता. रेग्युलेशन काय होता. वेगाने चेंडू थोडस अवघड झेल होता. डिफिकल्ट मी म्हणेन कारण रनिंग केली होती. दूरवरून क्षेत्ररक्षक आला होता आणि यावेळी मात्र चेंडू धरतीला डाऊन होतोय आणि याचा बेनिफिट, याचा फायदा सी द प्रेशर थोडासा दडपण वाघिवलीवाडा संघावर तितकंच दडपण प्रेशरला रिलीफ करावे लागेल. आपल्या मनामधून भीती दूर करावी लागेल आणि मनाची योजना कडून पुढचा प्रवास दोन्ही संघाच्या खेळाडूंना करावा लागेल. विजय कोण खेचून आणणार याची सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. विशाल पाटील. हा चेंडू लॉंग ऑनला येतोय. चेंडू अतिशय वेगानं. क्षेत्ररक्षक चेंडूवर. चेंडूची फेकी होते. अचूक फेकी. अचूक डावपेच कौशल्य दाखवताना आधी संघ. निश्चितच आपण विजयासाठी प्रयत्न करू. विजयासाठी जो एक्स फॅक्टर आहे ते दोन्ही संघ कंबर कसतील, कसून मेहनत करतील. पुढचा प्रवास कुणाचा सोपा असेल हे सुद्धा चित्र पाहणं हे खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार. विशाल पाटील.
विशाल पाटील उर्फ मेंढीस अतिशय फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू. 2016 आणि 2017 मध्ये या खेळाडूचा कारनामा आपण पाहिला तर 100 विकेट त्याने पूर्ण केलेत. असा यशस्वी गोलंदाज, डावपेच आखतोय, खूप शैलीदार गोलंदाज, एक तंत्रशुद्ध गोलंदाज आणि यावेळी मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करेल का? नावलौकिक साधीची खेळी करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून, चेंडूवर जोरदार प्रहार, पंचांचा इशारा, दिस इज अ बिग शॉट, गॉन 6 रन. मैदानाकडे आपण जाणार आहोत जिथे विशाल पाटीलला मार बसला आणि त्याच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला होता. फलंदाज होता आपण पाहिला असेल भागेश सुरत्या, अष्टपैलू खेळाडू, वन ऑफ द ग्रेट हिरो, सम ऑफ द डॉमिनंट प्लेअर आणि तो फलंदाज आपली आक्रमकता सिद्ध करतोय. हा चेंडू वन्स अगेन, चेंडू डीप मिड विकेटला, लॉंग 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 वे, गॉन 6 रन. भागेश सुरते मैदानावर असेल तोपर्यंत यावेळी फलंदाज गोलंदाज कर्दनकाळ, चेंडू मिड विकेटला आणि या वेळेला मात्र भागेश सुरतेला फसवलंय. पहिली सफलता आधी संघाला. सुरुवातीपासून आपण मोठे फटके खेळणार. विस्फोटक फलंदाजी, अफलातून फलंदाजी, भागेसाठी जोरदार टाळ्या, सुंदर आटोपशीर तेवढी धडाकेबाज खेळी. 56 धावांचं लक्ष आपल्या समोर होतं आणि या खेळाडूने योगदान दिलं. एक पात्री अभिनय, वन मॅन आर्मी ज्याला म्हटलं जातं, ती 25 धावांची दिमागदार खेळी आपल्या संघाला या खेळाडूने दाखवली. तर निश्चित प्रवास केला जाईल वाघिलीवाडा संघाकडून. संकटाला सामोरं गेलं होतं भागेशनं. 25 धावांचं योगदान, पल्ला पार करायचं 56 धावेचं. यानंतर आपण सामना पाहणार आहोत या स्पर्धेच्या आमच्या आयोजकांचा उसरली खुर्द संघ आणि त्यांच्या विरुद्ध विचुंबे संघ. दोन्ही जवळची गावं, फ्रेंड्स फॉरेवर, मैत्रीपूर्ण वातावरण, मैत्री संबंध अटूट व्हावे यासाठी आणखीन एक आपण सामना यानंतरचा पाहणार होतो. गोलंदाज तयार, सूरज भोईरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. काय जादुई गोलंदाजी हा गोलंदाज करेल का, हे सुद्धा चर्चेचा विषय बनलाय पाठीराख्यांकडून. अतिशय वेगाने चेंडू फेकतो आधी संघाचा गोलंदाज आपण सूरज भोईरला पाहिला असेल, मात्र अंपायर सिग्नलला वाईटचा कॉल. पल्ला पार करते 56 संघाची धावसंख्या गुणतालिकेवर यावेळेला आपण पाहणार आहोत 40. चेंडोळी धावांचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, येणारी चेंडोळी धावा, बेस्ट अनालिसिस आणि अनालिसिसचा आपण विचार केला, बॉलिंग पॉइंट ऑफचा विचार केला तर 12 चेंडू आणि 16 धावेची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अशा चुका कराल तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. चुका सुधाराव्या लागतील. आपल्यावर आलेले संकटाची 2 हात करावं लागेल आणि संकट हे तुमच्या ती जिद्द पाहण्यासाठी येत असतात. ज्या संकटाने तुम्ही 2 हात केला तर निश्चित तुम्ही चांगला पराक्रम कराल आणि तो चांगला पराक्रम दाखवण्याचा गोलंदाज प्रयत्न करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ स्टिक वरून गेलाय. आपण पाहिलं चेंडूला स्विंग होता. क्रिकेटमध्ये आपण अनेक प्रकारचे चेंडू पाहतो, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक्स, ऑफ स्पिन, लेग स्पिन. आपण भारतीय संघाचा आर अश्विन कॅरम बॉल सारखा चेंडू आपल्याला दाखवला. त्यानंतर बिग स्पिन म्हणून माहीर असलेल्या शेनमान सारखे खेळाडूंना आदर्श खेळाडूंसमोर ठेवलाय. हा चेंडू ताकदीचा वापर, पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू बॉयमध्ये मला चेंडू शेवटच्या क्षणी प्रयत्न केला जातो शेतीकडून. आमच्या आयोजक तिथे निर्णय आमच्यापर्यंत येणार आहे. आपण गडबड गोंधळ करू नका आणि निश्चितच आपण पाहिलं सुरेख प्रयत्न, व्हेरी सुपर फिल्डिंग,
चांगल्या क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन दाखवलंय. तो क्षेत्ररक्षण करणारा आधी संघ, यंग खेळाडूंचा भरणा असलेला संघ, क्रिकेटचे अनेक मैदान गाजवणारा संघ या मैदानावर पाहतोय आणि तो संघ कुठेतरी सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज सूरज भोईरचा हा चेंडू आणि 56 धावांचं लक्ष समोर असताना चेंडूला भिरकावलंय. हा ठोकतोय चेंडू स्क्वेअर लेगला. दुसरी धावेसाठी निघाल्या होत्या मात्र फक्त जस्ट 1 रन देअर. एका धावेने धावसंख्या पुढे सरकत्या. एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत. धावसंख्या ती 43. 56 धावांचं लक्ष समोर असताना चेंडू आणि धावांचं प्लस मायनस गणित आपण पाहिलं तर 9 चेंडू 13 धावेची गरज. सामना कुठेतरी सोपा, सामना कुठेतरी सोयीस्कर होत चाललाय तो फलंदाजी करणारा वाघिलीवाडा संघाला. निश्चितच गोलंदाजांना काहीतरी कारनामे करावे लागतील आणि तो प्रयत्न सूरज भोईर गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू फेकेल. ताकदीचा वापर. शॉट लाईक दॅट. यस इट डज गॉन 6 रन. मॅजिकल चेंज प्लेअर, वन ऑफ द ग्रेट हिरो, सच की बॅटिंग साइड आणि फलंदाजाचं वरदान लाभलेला खेळाडू जवळ सामन्याला एक वेगळी कलाटणी दिल्या. काहीतरी करिश्मा करावा लागेल, काहीतरी चमत्कार करावा लागेल. आपल्या गोलंदाजाने केली निराशा. मेंडिसला जर मार बसल्यानंतर जे 17 धावा मेंडिसला ठोकल्या होत्या आणि त्याचं प्रायश्चित्त आणि त्याची किंमत मोजतोय तो आधी संघ मैदानावर. कुठेतरी सामना सोपा होत चाललाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गॉन कॅच, टेक दी कॅच, रेग्युलेशन कॅच. आणखीन एक सफलता. चेंडू आणि धावांची डिटेल्स. फलंदाज बाद झाली ती 2. संघाची धावसंख्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचंड प्रतिभावंत कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. दर्शन पाटील या फलंदाजाने एक षटकार जरूर दाखवला. तो षटकार सुद्धा आपल्याला चांगला चमत्कार दाखवून गेला. हा सामना जवळ वाघिलीवाडा संघ प्रवास करतोय. आपल्या दोन्ही संघांना आशेचा किरण निश्चित आहे, पण जवळ सामने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय आणि आपली हुकूमत दाखवली, आपली दहशत दाखवली, आपली दादागिरी दाखवली. वाघिलीवाडा संघाने आपल्यामध्ये कोणत्या दर्जाचे खेळाडू मागे सुट्टेने जी फलंदाजी जिगरबाज केल्या आणि प्रेक्षकांची मन जिंकल्या. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. जस्ट 1 रन देत प्रवास करतोय फलंदाज जीवन गावंड आणि प्रतीक सुरते अजूनही मैदानावर. तर पल्ला पार करायचे 56. संघाची एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण पाहणार आहोत. 50 ऑन बोर्ड. 50 धावा पूर्ण येथे वाघिलीवाडा संघाचा 56 धावांचं लक्ष समोर असताना 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. निश्चित यानंतर उसरली खुर्द सुद्धा संघ खेळणार आहे. त्यांच्या विरुद्ध विचुंबे संघाला सुद्धा आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना आम्ही टॉस साठी कॉल केला होता. आपण वेळ पाहतोय 11 वाजले. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. अभिमान बाळगा मराठी असल्याचा, कारण मराठी माणूस कुणाच्या बापाला घाबरत नाही. तर जाऊया आपण मैदानाकडे. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. प्रयत्न इथे निश्चित केला जाईल दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून. दोन्ही संघ कंबर कसतील, दोन्ही संघ कसून मेहनत करतील आणि दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. हे सुद्धा चित्र आपण यामध्ये पाहणार. अतितटीचा सामना. कोण जिंकणार? निर्णायक युद्ध, निर्णायक वेळ दोन्ही संघामध्ये. टफेस्ट मॅच. शेवटच्या क्षणामध्ये का गोलंदाज सामन्यामध्ये रंग भरतील का आणि चांगल्या सामन्याची अनुभूती आपण या सत्रामध्ये पाहतोय. तर चेंडू आणि धावांचं अंतर. येणारे चेंडू 6 आणि गरज असेल 6 धावेची गरज. गोलंदाजांना काहीतरी चमत्कार करावा लागेल. गोलंदाजांना चेंडू खोलवर फेकावे लागतील. डॉट चेंडू फेकणं, क्षेत्ररक्षण करणं आणि सर्वात महत्वाचा जो क्रिकेटचा नियम, गल्ली बोळापासून दिल्ली पर्यंत आपल्याला नियम माहिती आहे. पकडो कॅच आणि जीतो मॅच. पकडा चेल आणि जिंका केल्या नियमाचं पालन सुद्धा करावं लागेल. हा चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये. गॉन कॅच. सफलता मिळाली आणि येणारे चेंडू 5 आणि आता मात्र असेल 5 धावेची गरज.
दोन्ही संघ चांगला खेळ दाखवतील आणि प्रयत्न प्रवास दोन्ही संघाकडून दोन्ही संघ सामन्यामध्ये शिरकाव करतात. ऑफर इनक्रीज कॅश प्राइज आपण इथे पाहतो. मनू भगत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं इनाम. तर मैदानाकडे जाणार आहोत आपण. अरे उद्या स्पर्धेची मेगा फायनल आहे आणि या स्पर्धेच्या आमचे आयोजक उपसरपंच उसरली खुर्द जितेंद्र भगत साहेब जे पारितोषिक लावणार आहे ते गुपित आहे आणि असं पारितोषिक तुम्ही आजवर कुठेही बघितलं नाही. आम्ही आज अनाउन्समेंट करणार नाही, उद्या ती अनाउन्समेंट असणार आहे. राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू ऑनसाइडला खेळणारा प्रयत्न. पारितोषिक असं असणार आहे, आजवरच्या क्रिकेटमध्ये तुम्ही असं पारितोषिक कुठेही पाहिलं नाही. त्यांची वेगवेगळी संकल्पना गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का आणि पारितोषिक असं लावा जेणेकरून पटकवलं जाईल आणि गोलंदाजसाठी ते पारितोषिक येत आहे. मनू भगत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं इनाम. तर धावसंख्या एकूण वळूया आपण सामन्याकडे. 50 धावा धावफलकावरती जिथे प्रवास करायचे 56 धावेचा सामना थोडासा अवघड बनवण्याचं निर्माण करतोय. सामन्याचं चित्र थोडंसं बांधून दे आणि गोलंदाजी करणारा आधी संघ सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या आहे ती 50. निश्चितच हा सामना गोलंदाजी करणारा आधी संघ आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो तगडा प्रयत्न, तो पूर्णपणे अनुभव, पूर्ण प्रयत्न ते गोलंदाजाकडून पाहायला मिळेल. निश्चितच या सामन्यामध्ये एक थोडासा वेगळा टर्न गोलंदाजी करणाऱ्या आधी संघाकडून. तर 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. गोलंदाजातील आक्रमकता सिद्ध केले आणि फलंदाजांना शांत बसवलंय आणि ही क्रिकेटची ओळख आहे. क्रिकेट कधी रंग बदलेल, शामलेन सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो आणि तसा क्रिकेट रंग बदलणारा खेळ. तर परिस्थिती गोलंदाजच्या बाजूने डावपेच आखले जातात आणि यावेळी मात्र फलंदाजांना संभ्रमामध्ये पाडलंय. गोलंदाज तयार. 3 चेंडू आणि 6 धावा. सी द प्रेशर. थोडासा दबाव येथे पाहायला मिळेल. दबाव रिलीफ करावा लागेल. तर मनू भगत यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये आणि आता चेंडू शिल्लक राहिले 3 आणि गरज असेल 5 धावेची गरज. 2 खेळाडू एकत्र आले. 2 खेळाडू विचार विनिमय करताना 2 खेळाडू आपण येणाऱ्या चेंडूवर कशी रणनीती आखायची याचं उदाहरण आपण मैदानावर पाहतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू ताकदीचा वापर. रवी शेळके अनुभवी गोलंदाज. जर हा झेल घेतला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहिलं असतं आणि सोडलाय तो फलंदाजा झेल आणि एक झेल सोडणं आपण पाहतोय. कॅच सोडण्याची परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरापासून आपण ग्रामीण लेवल पर्यंत पाहिले. जिथे संघाने कॅच सोडून चुका केला तिथे त्यांना सामना गमावा लागलाय आणि पुन्हा एकदा अडचणी निर्माण झालाय. तर निश्चितच सामना बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेकीच्या कौलावर इथे विजयी देण्यात येईल. अतिशय बिग मॅच. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. करो या मरोची स्थिती. सामना कोण जिंकेल? जो रवी शेळकेनं जो पराक्रम केलाय ते सुद्धा वाखाणण्याजोगी कामगिरी. 2 चेंडू 3 धावा. नाणेफेकीच्या कौलावर 2 धावा पुरेशा असतील. पण यावेळी प्रवास करेल वाघिलीवाडा संघ का आधी संघ? हा चेंडू निश्चितच ज्या चेंडूची गरज होती पंचांकडे जोरदार अपील आणि अंपायर सिग्नल. फलंदाज बाद. अटीतटीचा सामना. डीजे आणि अनुभवाची संपूर्ण शिदोरी आपल्या हाताशी घेतली. आपला संघ 5 चेंडू आणि धावन. चला मी विनंती करेन आधी संघ पेनल्टी लागेल तुम्हाला, जास्त वेळ घेऊ नका कारण वेळ आपण पाहतोय. तर निश्चितच आणि दोन्ही संघाचे पाठीराखे सामना संपल्यानंतर त्यांचे पाठीराखे, त्यांचे संघ सहकारी, त्यांचे बिग फॅन, त्यांचे प्रेक्षक हौशे नवशे गौशे सर्वांना आम्ही विनंती करतो मैदानामध्ये येण्याची. कुणालाही अनुमती नाहीये. टफेस्ट मॅच. 6 चेंडू मध्ये 6 धावेची गरज होती आणि 5 सामना कुठे नेऊन ठेवलाय आणि याला म्हणतात खेळामधील कॉन्फिडन्स.
निश्चितच आपण जर तुम्ही यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या मनातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे ती भीती आणि रवी शेळके ज्याच्यावर पूर्णपणे अनुभव आहे, आपला तगडा अनुभव पणाला लावला, फलंदाजाला सामोरे गेला, संकटाशी तोंड हात केला आणि यावेळी प्रतिस्पर्धी संघावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न ते केला जाईल. तर फलंदाज वर्चस्व दाखवेल का गोलंदाज वर्चस्व दाखवेल? सामना कोण जिंकेल? 6 चेंडू 6, 5 चेंडू 6, 4 चेंडू 6, 3 चेंडू 6. चित्र अनालिसिस आपण पाहिलं, इक्वेशन आपण पाहिलं, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण यावेळी पाहतोय. 3 चेंडू 5, 2 चेंडू 3 आणि आता मात्र शिल्लक राहिला तो 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. अतिशय अटीतटीची लढत करूया. मरोच्या स्थितीमध्ये कोण जिंकणार? जिसमें एकदम वही बाजीराव सिंघम. दोन्ही संघ चांगला प्रयत्न करतील. दोन्ही संघांना व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर गोलंदाज रवी शेळकेचं कौतुक करावं लागेल. निश्चित जो शिरकाव केलाय, सामन्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलाय आणि जी घुसखोरी या गोलंदाजाने केल्या, अतिशय वाखाणण्याजोगी कामगिरी, चमत्कार करणारा गोलंदाज. तर जोरदार टाळ्या वाजून आपण या चेंडूचं स्वागत करूया. व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज. जोरदार बॉल. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कॅच आणि सामना शेवटच्या क्षणी जिंकलाय. आधी संघानं मैदानामध्ये येण्याची कुणाला अनुमती नाही. अतिशय जबरदस्त मॅच आणि जो संघ डे मध्ये चॅम्पियन बनला होता वाघिलीवाडा संघ निराश मनानं परततोय. ज्या संघानं 3 षटकामध्ये जवळ मनोज भगत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि सामना जिंकलाय. आपण पाहिलं तर विशाल मेंडिस सारखा गोलंदाज सपशेल अपयशी झाल्यानंतर 6 चेंडू मध्ये 6 धावेची गरज होती आणि तो सामना इथे जिंकलाय. तर सामन्यातील सामनावीर ठरतोय. आधी संघ 1 चेंडू मध्ये 3 धावेची गरज होती, 6 चेंडू मध्ये 6 धावेची गरज होती आणि सामना जिंकलाय आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला तो आधी संघानं. मी विनंती करेन आमचे डीजे मास्टर, सामन्यातील विजयाचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. आधी संघ जल्लोष तुमचा झालाच पाहिजे असा अटीतटीचा सामना जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय वन ऑफ द ग्रेट प्लेअर, मॅजिकल चेंज प्लेअर रवी शेळके, मॅन ऑफ द मॅच. तर रवी शेळकेचे आम्ही संवाद साधणार आहोत. धारेश्वर भगत साहेब जेव्हा बलराम पाटील साहेब ज्याला पारितोषिक देतील तत्पूर्वी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. रवी शेळकेसाठी सोपा प्रश्न असणार आहे. 6 चेंडू मध्ये 6 धावेची गरज होती. जवळ तुमच्या संघानं सामना गमावला होता आणि जेव्हा चेंडू तुझ्या हातामध्ये होता आणि तुझ्या मनाशी तुम्ही काय पक्का निर्धार केला होता? मला तर वाटलं मी मॅच काढणारच, विश्वासच होता मला. निश्चित रवी शेळके बेस्ट परफॉर्मन्स, अफलातून गोलंदाजी, 6 चेंडू मध्ये 6 धावेची गरज असताना आणि रवीसाठी ते पारितोषिक आलंय.